नाशिकमधली आहे। नाशिकमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक ही सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे व्हावी यासाठी प्रशासनानं एक कल्पक उपाय शोधून काढलाय। सगळ्या शाळा एकाच वेळेला न सोडता शाळांच्या वेळांमध्ये बदल केला गेला आणि यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक ही आणखी सुरळीत आणि सुखरूपपणे होऊ शकेल। शाळा सुटण्याच्या वेळी सीबीएस मेहर चौकात जमलेल्या या विद्यार्थ्यांसाठी प्रवास म्हणजे जीव घेणा खेळ। 50 प्रवासी क्षमतेच्या बसमध्ये 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो। कोणी दाराला लटकतात तर कोणी गुदमरलेल्या अवस्थेत प्रवास करतात। नाशिकमधल्या 50हून अधिक शाळांचे सुमारे 20,000हून अधिक विद्यार्थी एकाच वेळी रस्त्यावरती आल्यानं वाहतुकीचा बोज वारा उडतो। यावरती रामबाण उपाय म्हणून शिक्षण विभागानं शहरातल्या 30 शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय। शाळांच्या भरण्याच्या वेळा पण एकाच आहे आणि सुटण्याच्या पण वेळा एकच आहे। कोणताही विद्यार्थी मग तो बाय ऑटो, पायी येऊ, बाय बस येऊ, तो रस्त्यावर येतो आणि रस्त्यावर आल्यानंतर ट्रॅफिकला फार मोठे अडथळे निर्माण होतात। विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालेला आहे। अशा परिस्थितीत त्यांनी सगळ्या मुख्याध्यापकांना आव्हान केलं, निर्णय घेतला की या ठिकाणी या शाळा या पद्धतीने 15-15 मिनिटाच्या अंतराने वेगवेगळ्या सोडण्यात याव्या। गेल्या महिन्यात शालेय वाहतूक करणाऱ्या रिक्षाला झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा बळी गेला होता। त्यानंतर हा प्रश्न ऐरणीवरती आला होता। पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रश्नात अधिकाऱ्यांना धारेवरती धरलं होतं। शाळा भरायच्या आणि सुटायच्या शाळा वेळा आता स्ट्रॅगिंग करणं अर्धा तास पुढे मागे पुढे मागे एकदम मुलं तुटणार नाही। त्याला म्हणजे सांगायची या शाळेच्या वेळा मागे पुढे करण्यामध्ये अडचण आहे का? त्यानंतर माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी शहरातल्या 130 शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेतली। शाळेतल्या वेळेत बदल करण्यासंदर्भात चर्चा झाली। त्यासाठी एसटीचीही मदत घेण्यात येते। विद्यार्थ्यांचे हाल कमी होणार असल्यानं पालकांनीही निर्णयाचं स्वागत केलंय। म्हटलं तर सध्या शहरीकरण वाढत असल्यामुळे ट्रॅफिकचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता जो झाला याच्यामुळे विद्यार्थी अधिक सुरक्षितपणे प्रवास करू शकतील असं वाटतं। हो, अधिक सुरक्षितपणे प्रवास करू शकतील असं वाटतं। या निर्णयामुळे शाळेतल्या ट्रॅफिकचे योग्य नियमन होईल अशी आशा आहे। उशिरा का होईना या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्यानं पालक विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक। आणि यानंतर न्यूजरूम बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर फिल्म सिटीच्या जंगलामध्ये लागलेली आग तब्बल 22 तासांनी आटोक्यात। बघत राहा।